तर बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरात कंटेस्टंटना बिग बॉस झटक्यावर झटकं देत आहे. अचानकच अरबाजची कॅप्टन्सी काढून घेतलेली आहे. तर घराला नवीन कॅप्टन मिळाला आहे. तिचं नाव आहे निक्की तांबोळी. वैभवला त्याच्या टीममध्ये फक्त घुटन आणि घुटन महसूस होते. तर जान्हवीला रिअलायझेशन झालं आहे आणि पॅडी दादाची तिने रडत रडत माफी मागितली. तर अरबाज आणि निक्कीचे अश्लील चाळे जे आहेत ते बी टीमला आवडत नाही आहेत. निक्कीच्या कॅप्टन्सीमध्ये बी टीमच्या काही मेंबरना त्रास द्यायचा आहे. पीबी हाफमध्ये बिग बॉसने किमती एवढ्या वाढवल्या की घरातील लोकांना 2 लाख रुपये सुद्धा खरेदीसाठी पुरलेले नाही आहेत. बरंच काही बोलण्यासारखं. चला आजच्या एपिसोडच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. काय आहे मित्रांनो, वैभव जे आहे तो जान्हवीशी बोलत आहे आणि निक्की जी छरकाटपणा करते किंवा निक्की जे आहे ते स्वतःचं स्टँड ऑन मत मांडायचं जे बोलते ते कुठेतरी वैभवला आवडलेलं नाही आहे. वैभव म्हणतोय की हे टीमवर्क आहे आणि मी टीमसाठी जे आहेत ते बाहेरच्या लोकांच्या शिव्या खातोय. रितेश भाऊ मला शिव्या देतात तरी मी टीमसाठी खेळतोय आणि ही जी आहे ती स्वतःची मतं मांडून रिकामी होते आणि हे मला अजिबातसुद्धा आवडलेलं नाही आहे. सेम जे आहे ते जान्हवी त्याला बोलत आहे. मी सुद्धा निक्कीचं हे खपवून घेणार नाही आहे. पण मला हे समजत नाही आहे की ह्या जे आहेत वैभव आणि जान्हवी यांचं तोंडावरती बोलायचं धाडस कसं होत नाही. भले आज वैभव तोंडावरती बोलला, जान्हवीचं तर अजिबात तोंडावरती बोलायचं धाडस होत नाही आहे. म्हणजे निक्की काय त्यांच्या ग्रुपची बॉस आहे का? म्हणजे निक्की बोलेल तशा सगळ्या गोष्टी करायच्या आहेत का? नक्की काय? त्यानंतर मित्रांनो पाहतोय काय, वैभव जो आहे तो निक्कीकडे गेला आणि तिला बोलला की इथून पुढे तू माझ्याकडून काहीसुद्धा अपेक्षा करायची नाही कारण तू टीमसाठी खेळत नाही. निक्की डंकेच्या टोटवर बोलली की भाई देख, मला ना इकडे माझं मत मांडायचं आहे आणि मी टीम तर आहेच पण माझं मतसुद्धा इथे मांडणार आहे आणि मला ते मत मांडण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. मला असं वाटतंय की निक्की जे आहे ते डॉमिनेट करायचा प्रयत्न करते वैभव, जान्हवी, अरबाज आणि छोटा पुढारीला आणि हे सगळे लोक आहेत ते तिच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. ॲक्च्युली ज्यावेळेस डोकं लावायचा विषय येतो ना त्यावेळेस ह्या लोकांकडे डोकं अजिबातसुद्धा नाही आहे. कारण ही लोक निक्कीच्या पाठी ए रे माझ्या मागल्या, ए रे माझ्या मागल्या असा जो आहे त्यांचा जो गेम सुरू झालेला आहे. त्यानंतर वैभवला जे आहे ती त्याच्या स्वतःच्या इमेजची काळजी लागलेली आहे. तो म्हणतोय की यार माझी इमेज मी जे आहे ते बाहेर खराब करून घेतोय. मला रितेश भाऊ पण सांगतात तरी पण मी तुमच्या टीममध्ये आहे. मला असं वाटतं की वैभव अशा गोष्टी करूच नको भावा, कारण तुला बरेच वेळा संधी मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं करू शकत होता. स्वतः मेकर्सने तुझी मदत केलेली आहे, स्वतः रितेश भाऊंनी तुझी मदत केलेली आहे, तरीसुद्धा तुला बदलायचं नाही आहे. त्यामुळे आम्ही इकडे वरडूनही काय फायदा नाही आहे आणि तुझ्यासाठी पेअर करूनही काय फायदा नाही आहे, कारण तू काय तुझा गेम अपडेट करत नाही आहे आणि आम्हाला इकडे त्याविषयी काय बोलण्यात आता रससुद्धा राहिलेला नाही आहे. कारण तू टीमचं गाणं गात जा आणि ती टीम जी आहे ती तुझा कधीच विचार करत नाही. आज परत एकदा सिद्ध झालं आहे, ज्यावेळेस कॅप्टन्सी द्यायची बारी आली अरबाजच्या हातात त्यावेळेस अरबाजने कोणाला कॅप्टन केलं, ते भीतीपोटी कॅप्टन केलं का कशापोटी केलं याबद्दल तर मी बोलणारच आहे. पण मित्रांनो, वैभव जे आहे ते टीम ह्या गोष्टी जे करतोय ना त्या टीम गोष्टी त्याला ना पाण्यात टाकण्याची दाट शक्यता आहे असं मला सध्या तरी वाटत आहे. निक्की जे आहे ते सकाळ सकाळी बसलेले आहे आणि मस्त केस वगैरे विंचरत आहे. तिकडे आर्या जे आहे ते शूज वगैरे घालत आहे आणि ते बोलते काय ग तुला टास्कमध्ये अचानक मस्ती येते काय? हां, आर्या जे आहे ती तिला बोलते की निक्की तू कोणत्याच भ्रमात राहू नको, कारण तुझी जे आहे इकडं कारण तुझा जो आहे तो निक्कीचा बिग बॉस आहे तो आम्ही इकडे चालू देणार नाही. आउट अँड आउट कॉन्व्हर्सेशन तुम्ही ऐकलं असेल. मला असं म्हणायचं आहे की निक्की मॅडमला मध्येच असे काही झटके येतात का, वेगवेगळे झटके येतात का, त्यामुळे निक्की मॅडम अशा प्रकारे जे आहेत त्या घरामध्ये वागायला लागतात. म्हणजे समोरचा माणूस काहीच बोलत नाही, आपलं त्याची ती तयारी करतो आणि मॅडम लगेच चालू होतात तुला मस्ती येते का? ही कोणती भाषा आहे? हां, हे काय आहे निक्की तांबोळी? अशी भाषा बोलून अजून तो महाराष्ट्राच्या लोकांच्या मनातून जागा कमी करत आहे. बोलण्याची पद्धत असते. हे काय तुला टास्कमध्ये मस्ती येते का, हे येते का? मग तुला काय होतं मध्येच अशी जी आहे निक्की तांबोळी तू मध्येच एखाद्याला शिव्या द्यायला चालू होते, मध्येच जे आहे ते घरामध्ये अश्लील चाळे करायला चालू होते, त्या गोष्टीकडे पण येणार आहे. मध्येच तुझ्याच टीमच्या लोकांशी भांडते, मध्येच जे आहे ते चांगुलपणा दाखवते, मध्येच अभिजितशी जाऊन गोड बोलते, मध्येच जे आहे ते सूरजला म्हणते की तू माझा भाऊ आहे आणि तुझ्या घराच्या बाहेर राखण करेन आणि नंतर थोड्या वेळाने त्या सूरजला शिव्या देते. म्हणजे ही कोणती मेंटॅलिटी आहे निक्की तुझी? म्हणजे तुझ्या अंगात भूत घुसतं का हाडळ घुसते, काय होतं निक्की तांबोळी नक्की? हे तू सांगू शकते का? मला असं वाटतं की निक्की तांबोळीला ना राहून ना एक प्रकारचा ना भास होत आहे घरामध्ये, की घरामध्ये एक प्रकारची एक वेगळी हाडळ घुसलेली आहे. त्या हाडळचं नाव आहे निक्की तांबोळी 2 आणि ते निक्की तांबोळी 2 जे हाडळ आहे ते निक्कीच्या अंगात प्रवेश करते आणि मग हे आक्रस्ताळेपणा
करायला सुरुवात करते. जसं की आज ती पुढारीवरती वरडली, विनाकारणच वरडली, म्हणजे कॅप्टन्सीचा रुतबा दाखवत होती का काय करत होती हे तिलाच माहीत नाही. पण तिने जो आहे तो अचानक जो आहे तो ड्रामा करायला इकडे सुरुवात केली, असं स्पष्टपणे जे आहे ते दिसत होतं. आता इकडे काय झालं, वैभव आणि हे सगळे लोक बसले होते तिकडे. जे आहे ते इरिना आली आणि इरिना जे आहे ती तिला येऊन बोलली की मी वॉशरूममध्ये असताना तू जे आहे ते बाहेर गोंधळ का घातला, हे मला अजिबातसुद्धा आवडलं नाही. निक्कीने तिच्याशीही वाद चालू केला. ती बोलली की तू मला कमी बुद्धीची असलेली बोलली, हे मी पटवून घेणार नाही आहे. ती बोलली हा तू आहेस, तू कमी बुद्धीची, मी तुझं इकडे ऐकणार नाही आहे. तिकडे तुला बाहेरच्या देशात काम मिळत नव्हतं म्हणून तू इकडे आलेली आहे. म्हणजे बघा, या इरिनाचा टीम म्हणून वापर करून घ्यायचा आणि ज्या वेळेस इरिनाची मदत करायची वेळ येते त्यावेळेस बोलायचं की मी फक्त या टीममध्ये 4च लोकांना मानते. इरिना व्यवस्थित बोलली ना की ही निक्की आहे ना, मी लिहून देते, पुढे जाऊन बोलणार आहेत की ही 4 लोकंसुद्धा माझीच नाही आहे. 2 दिवसापूर्वी मी रिव्ह्यूमध्ये बोललो होतो की निक्की तांबोळी घरामध्ये कोणाचीच नाही आहे. नाही तिच्या बॉयफ्रेंडचे आहे, नाही तिच्या मित्रांचे किंवा नाही तिच्या ती टीमची आहे. ती स्वतःचा सेल्फिश गेम खेळते आणि हे आज इरिनाने सिद्ध केलेलं आहे. म्हणजे एक बोलण्याची पद्धत असते. जर का तुला असं वाटतं की इरिनामुळे तिकडे शोक पडला होता, तुझा पाय घसरला होता, पण तू एक बोलण्याची पद्धत तर ठेव. उगाच उचललं तोंड आणि केलं चालू त्या बडबड करायला त्या तोंडावाटे. म्हणजे ते बडबड करण्याची एक लिमिट तरी असते ना. ती लिमिट जी आहे ते निक्की तांबोळी क्रॉस करायला लागलेले आहे, म्हणून ते आहे त्यांच्याच टीममध्ये जे आहे ते वाद व्हायला लागलेले आहेत. बिचारी इरिना नंतर जाऊन रडत बसली, अरबाज गेला आणि त्याला मिठी मारली. पण मला ओव्हरऑल ए टीमकडे बघून असं वाटतंय की भाई कोणती अशी मजबुरी आहे की तुम्ही या निक्की तांबोळीसारख्या बाईला झेलताय. म्हणजे जान्हवी किल्लेकरचा तिच्यासमोर जाऊन बोलायचा धाडस होत नाही, वैभवचं तिच्यासमोर बोलायचं धाडस होत नाही, अरबाजचं तिच्यासमोर बोलायचं धाडस होत नाही. जान्हवी भलेही समोरच्या टीमला घालून पाडून बोलते, एखाद्याच्या ॲक्टिंग करिअरविषयी बोलते, सगळ्या गोष्टीविषयी बोलते, पण निक्की तांबोळीला बोलायची वेळ आली की मॅडमचा जो आहे तो आवाजच पडतो. या आधीसुद्धा निक्की तांबोळी तिच्यावरती रागवली होती, तर तिने स्वारीचं लेटर काय पाठवलं होतं, तिच्या पाप्या काय घेतल्या होत्या, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते जान्हवी किल्लेकरने केल्या होत्या. पण ज्यावेळेस निक्कीच्या विरोधात बोलायची वेळ होती त्यावेळेस तिच्या तोंडातून आवाज का निघत नाही? का निक्की तांबोळीला जान्हवी किल्लेकर घाबरतीये, अरबाज घाबरतोय का, हा छोटा पुढारी घाबरतोय का? वैभवने तर आज बोलायचं धाडस केलेलं आहे. मला असं वाटतंय की टीममधल्या बाकी लोकांनी या निक्की तांबोळीला सरळ करणं गरजेचं होतं. आज जर का अरबाजने प्रायोरिटी म्हणून जर का वैभवला कॅप्टनशिप दिली असती तर आपल्याला हे वाटलं असतं की वैभवची त्या टीममध्ये व्हॅल्यू आहे, पण वैभवची त्या टीममध्ये 0 व्हॅल्यू आहे. इव्हन जान्हवी आणि पुढारीची सुद्धा 0 व्हॅल्यू आहे. मी या गोष्टीबद्दल पुढे बोलणारच आहे. मित्रांनो, बी टीम जी आहे ती एका बाजूला बसली होती आणि त्यांची ही चर्चा सुरू होती की या निक्की आणि अरबाजचे जे अश्लील चाळे सुरू आहेत ते आम्हाला पटत नाही आहेत. तर बिग बॉस तुम्ही एक काम करा, प्लीज कॅप्टन्सी रूमला पडदे लावा. तर आर्या बोलते इकडे ऑलरेडी पडदे आहेत. तर मला असं वाटतं की यार जर का समोरची लोक ऑकवर्ड होत आहेत आणि त्यांनाही बोलायची वेळ येते, म्हणजेच घरामध्ये 24 तास खूप घाणेरडे चाळे चालत असणार आहेत. जर का या लोकांना निक्की आणि अरबाजचं हे वागणं खटकत आहे आणि निक्की आणि अरबाज जे काय करतात घरामध्ये हे पटत नाही आहे, तर ते खरंच खालच्या दर्जाला जाऊन वागत असतील असं मला वाटत आहे. कारण मित्रांनो, तुम्ही बघा, वर्षाताईसारखी सिनियर ॲक्टर असेल किंवा पाडीदादासारखा अनुभवी ॲक्टर असेल, हे सगळे लोक अशीच मोहगम या गोष्टीबद्दल बोलणार नाही आहेत. बाकी सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे की त्या कॅप्टन्सी रूमला पडदे बसवा, कारण इकडे अश्लील चाळे होत आहेत. आणि मित्रांनो, मला सुद्धा हे समजलेलं आहे की ते दोघं तसे वागत आहेत. अरबाज आणि निक्कीचं काय चाललंय, म्हणजे गेमच्या नावाखाली असले अश्लील चाळे महाराष्ट्राने का बघायचे? घरामध्ये जर का अशा गोष्टी तुम्ही करताय, त्या गोष्टी घरातल्या कंटेस्टंटलाच आवडत नसतील तर बाहेर पब्लिकला कशा आवडतील, या गोष्टीचं भान या दोघांनी ठेवायला हवं. खरं तर बिग बॉसचा एक गेम आहे, गेमसाठी तुम्ही काही करू शकता, पण अश्लील चाळे जे आहे ते महाराष्ट्रात खपवून घेतले जात नाहीत. बिग बॉस मराठी सीझन 1ला राजेश शृंगारपुरी आणि रेशम टिपणीस यांनी फक्त बेड शेअर केला होता, तर महाराष्ट्रामध्ये किती जे आहे त्याची चर्चा झाली होती, हे सगळं तुम्हाला माहीतच आहे. आणि त्यानंतर जर का निक्की आणि अरबाज घरामध्ये अशा प्रकारचे चाळे करत असतील तर मग हे महाराष्ट्राचं पब्लिक खपवून घेणार नाही. कारण हा बिग बॉस महाराष्ट्राची पब्लिक बघत असते आणि पब्लिकला अशा गोष्टी अजिबातसुद्धा आवडणार नाही आहेत. बाकी कसं आहे मित्रांनो, आता काही लोकांचं काय झालं होतं तुम्हाला मी खरं सांगतो. ज्यावेळेस निक्की तांबोळीचं हे जे वागणं आहे ना, ते काही लोकांना खूप आवडत आहे. म्हणजे आपल्यातीलच काही प्रेक्षक आहेत त्यांना निक्कीमुळे शो चालतोय असा भयंकर मोठा गैरसमज झालेला आहे. त्यानंतर काही यूट्यूबर पण होते, त्यांनी सुद्धा सुरुवातीला हेच म्हटलं होतं की निक्की अशीच आहे, आम्ही तिला सीझन 14 मध्ये पाहिलं होतं, निक्की एकदम करेक्ट गेम खेळते, निक्कीच असं आहे, निक्कीचं तसं आहे. तर या लोकांनी जे आहे ते निक्कीला डोक्यावर चढवून ठेवले असं मला वाटतंय. जे लोक निक्कीचा सपोर्ट करत होते, आता भले ते तिच्या विरोधात बोलायला चालू केलं असेल त्यांनी,
विरोधात बोलायचं कारण एकच आहे मित्रांनो, कारण सुरुवातीलाच प्रेक्षकांनी त्यांची कान उघडणी केली. प्रेक्षकांनी सांगितलं की तुम्ही चुकीच्या माणसाचा सपोर्ट करताय, तुम्ही वर्षाताईच्या विरोधात जाताय, तुम्ही हे बरोबर करत नाही. त्यावेळेस काही लोकांनी आपली मतं बदलली आणि आता तीच लोकं डंकी की चोटवर निक्कीला नावं ठेवतात आहे. पण सुरुवातीलाच निक्कीने जे या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राडा केला होता, त्याच वेळेस निक्की विरोधात आवाज उचलला असता तर काही ना काहीतरी याचा इम्पॅक्ट पडला असता. आता म्हणून ही वेळ आलेली आहे की निक्की तांबोळीचे असले येडे चाळे, अश्लील चाळे जे आहेत ते आपल्याला बिग बॉसच्या घरात खपवून घ्यावे लागत आहेत. आता भले ती लोकं निक्की तांबोळीला शिव्या घालत असतील, पण त्या लोकांनी सुरुवातीला निक्की तांबोळीला सपोर्ट केला होता आणि आत्ता जे आहेत ती लोकं त्यांच्या विरोधात बोलतात आहे. त्यांना काय वाटलं होतं की निक्की तांबोळीचे 5 मिलियन फॉलोअर्स आहेत, जर का आम्ही तिला सपोर्ट केला तर आम्हाला सुद्धा व्ह्यूजची भरभराट होईल. पण मित्रांनो, नंतर समजलं की महाराष्ट्रात असलं 5 मिलियन 10 मिलियन असलं काही चालणार नाहीये. महाराष्ट्रात फक्त माणसं चालतील, जेन्युइन माणसं चालतील, माणसाचे कॅरेक्टर चालतील आणि आम्ही त्यांना सपोर्ट करू. म्हणून कालचं एक ताजं उदाहरण आहे मित्रांनो. कालचं हे ताजं उदाहरण आहे की पॅडी दादाचे सोशल मीडियावरती फक्त 19,000 फॉलोअर्स आहेत आणि जान्हवी किल्लेकरचे सोशल मीडियावरती 2,93,000 फॉलोअर्स आहेत. तरीसुद्धा लोकं पॅडी दादाच्या बाजूने उभा राहिली. अख्खी सोशल मीडिया जे आहे ते पॅडी दादाला सपोर्ट करायला लागले. याचाच अर्थ काय की लोक जे आहेत ती माणसाला सपोर्ट करतात आहे, नाही की त्यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सला बघून सपोर्ट करत आहेत. आणि मग या सगळ्या मॅटरनंतर काही लोक बोलायला लागली की पॅडी दादा घराघरात बसलेले आहेत, सगळ्यांच्या मनात बसलेले आहेत आणि जान्हवी किल्लेकरचे फॉलोअर्स असले किंवा निक्की तांबोळीचे फॉलोअर्स असले तर तिच्यावरती लोक थुकतील वगैरे असे स्टेटमेंट लोक जे आहेत ते द्यायला लागले. यालाच म्हणतात की रंग बदलू क्रिकेटसारखे लोक बदललेले आहेत. बाहेर प्रेक्षकांची हवा बघितली आणि मग स्वतःला चेंज केलेली लोकसुद्धा इकडे आहेत. जिकडे गुलाल तिकडे चांगभलं करणारी लोकसुद्धा बाहेर आहेत. म्हणून निक्की तांबोळीसारख्या माणसाचं जे आहे ते फावत चाललेलं आहे. म्हणून ते आहेत ते असले अश्लील चाळे जे आहेत ते घरामध्ये करत आहेत. त्यानंतर घरामध्ये रक्षाबंधनाचा जो टास्क आहे तो झाला. सूरजला राखी बांधण्यात आली निक्कीकडून, जान्हवीकडून. त्यानंतर पॅडी दादाला जे आहे ते अंकिताने राखी बांधलेली आहे. सगळ्यांना चॉकलेटसुद्धा खायला भेटलेलं आहे. आणि सूरजला राखी बांधताना आणि पुढारीला राखी बांधताना निक्की बोलली की घराच्या बाहेर पण मी तुमची सुरक्षा करेल. तर मला हे बघायचं आहे की निक्की तांबोळीने इकडे जो डायलॉग मारला आहे तो किती पूर्ण करते. म्हणजे बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेल्या ती सूरजला किती वेळा भेटते, छोटा पुढारीला किती वेळा भेटते. जर का बाहेरून त्यांना भेटली तरच मी म्हणेन की ती शब्दाची पक्की आहे. पण मला असं वाटत नाही की ती शब्दाची पक्की आहे म्हणून. इकडे वर्षाताई सूरजला म्हणत आहेत की बाई तुला राखी बांधून जे आहे ते यांनी त्यांचा गेम सेट केलेला आहे. तर सूरज म्हणतोय की गेममध्ये कोणी नाही, राखीच्या जागेवर गेम वेगळा असतो. आणि अजून एक गोष्ट नोटीस केली का मित्रांनो की सूरजने जे आहे निक्कीने राखी बांधल्यानंतर निक्कीचे पाय धरले, याला म्हणतात संस्कार. नाहीतर बरीच लोक जे आहेत ती डायरेक्ट मिठ्या मारतात आहे, बाकी सगळ्या गोष्टी करतात आहे. पण सूरज जो आहे त्याने आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपली. त्याला तुम्ही काही म्हणा, अडगा म्हणा, अनपढ म्हणा, काही म्हणा, पण त्याला हे समजतंय की मोठ्याचा रिस्पेक्ट कसा करायला हवा. जर का निक्कीने त्याला एवढा मान सन्मान देऊन राखी बांधलेली आहे तर त्याने त्याचं कर्तव्य बजावलेलं आहे. त्यांनी निक्कीच्या पाया पडून तिचा आशीर्वाद सुद्धा घेतलेला आहे. यातूनच सूरज जे आहे तो किती साधा आणि किती संस्कृती पाळणारा मुलगा आहे हे आपल्याला दिसत आहे. त्यानंतर पाहतो काय, राखी बांधल्यानंतर पुढारी साहेब जे आहेत ते निक्कीची माफी मागत आहेत. काय झालं, निक्की म्हणते की तू योगिताला काय बोलला होता ते सांग. तर पुढारी साहेब बोलतात की हे बघ, जर का तिच्या जागेवर कोणीही नॉमिनेट असतं तर मी जाऊन त्याला भेटला असतो, हे आपलं कर्तव्य आहे, असं आपण दिलासा देऊ शकतो. पण निक्की बोलली हे DP सर तर असे बोलतात की तू त्यांना हात वगैरे धरून असं असं बोलला होता. तर मग तू चल समोरासमोर क्लिअर करू. नंतर निक्की बोलली की हां चल जाऊया. बाई लगेच पलटी मारली पुढारीने. पुढारी जाऊन तुझ्या पायापाशी बसला की बाई मी तुझी माफी मागतो, तो DP दादा कसा डबल ढोलकी माणूस आहे हे तुला मी सांगतो. अरे घनश्याम नको रे असा वागो यार. खरं तुझे एक पुढारी म्हणून मनामध्ये रिस्पेक्ट होती माणसांच्या, पण हे बिग बॉस बघून तुझी रिस्पेक्ट संपलेली आहे. निक्की तांबोळेसारख्या मुलीच्या तू पायाशी जातो, तिची माफी मागतोय, काही कारण नसताना माफी मागतोय, तिला सहन करतोय, हे महाराष्ट्राच्या जनतेला नाही आवडत आहे. मला सांगा, आपण वैभवला म्हणतोय की बिग बॉसने त्याला एवढ्या हिंट दिल्या तरीसुद्धा तो त्याचा गेम बदलत नाही आहे. मग ह्या छोटा पुढारीला किती हिंट दिल्या होत्या बिग बॉसने? एवढ्या सगळ्या हिंट देऊन सुद्धा हा छोटा पुढारी जो आहे तो परत निक्कीच्या पायाशी जातोय आणि तिची माफी मागतोय. मला असं वाटतंय की या छोटा पुढारीला काही समजत नाही आहे. म्हणजे त्याचे जे आहेत ते स्क्रू ढिल्ले वगैरे झालेले आहेत असं मला सध्या परिस्थितीत वाटत आहे. कारण अशा प्रकारचा गेम खेळून जो आहे तो महाराष्ट्राच्या लोकांच्या मनातून स्वतःची जी आहे ती रिस्पेक्ट जे आहे ते कमी करत आहे. त्यानंतर बिग बॉसने जे आहे ते
अनाऊन्स केलं आणि बोलले की भाई सगळेजण जे आहे ते या इकडे सोप्यावरती येऊन बसा. आणि बिग बॉसने सांगितले की तुमच्याकडे आता करन्सी नाही ना, तर इथून पुढचा गेम जो आहे तो तुमचा खूप खतरनाक होणार आहे. बिग बॉसने सगळ्यांना सांगितलं की घरातलं सगळं राशन जप्त करत आहे, बाथरूम यूज करता येणार नाही, तुम्हाला बेड पण वापरता येणार नाही आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही जे आहेत ते सगळे जे पदार्थ आहेत घरातले ते सगळे जमा करून टाकायचे आहेत. तर अरबाज बोलतो की बिग बॉस फळं पण जमा करायचेत का? तर बिग बॉस बोलतात फळं राहू दे, ते कष्टाची नसली तरी राहू दे. म्हणजे बिग बॉस खतरनाक ट्रोलिंग लेवलला आलेले आहेत आणि बिग बॉसने जे आहे ते घरातल्या सगळ्या कंटेस्टंटची तोंडं बंद केलेली आहेत. पण एक गोष्ट नोटीस केली का, ज्यावेळेस बिग बॉसने सामान जप्त केलं त्यावेळेस निक्कीचं तोंड असं झालं होतं. म्हणजे सगळे लोक सामान ठेवण्यात व्यस्त होते, पण निक्की म्हणजे निक्कीला समजतच नव्हतं की ये क्या हो गया, कैसे हो गया. गेम खेळताना निक्की मॅडमने विचार नाही केला, गेम खेळताना ए टीमने विचार नाही केला. आता जर का सामान जप्त झालंय तर बी टीमकडे बघायचं आणि त्या लोकांना बोलायचं, हे गोष्टी सोडून द्या. डीपी दादा इकडे स्पष्ट बोलला, तुम्ही जे लोक आहेत त्यांनी चर्चा केली नाही. आम्ही अरबाज बरोबर चर्चा केली होती आणि त्याला बोललो होतो की तुमचा पहिला राऊंड बघितल्यानंतर आम्ही कसं खेळायचं ते ठरवेन, पण तुम्हीही पहिल्या राऊंडमध्ये असं खेळल्यामुळे आम्हालाही तसं खेळायला भाग पडलं. तर निक्की लगेच बोलते की आम्ही आमच्या टीमचं डिस्कशन करत होतो, तुम्ही कुठं आमच्याकडे आला? अरे मग तुम्ही तरी त्यांच्याकडे कुठे गेला होता? खरं सांगा, निक्की आणि टीम यांनी बी टीमच्या एका तरी व्यक्तीला करन्सी घेऊन दिली असते का? अजिबात सुद्धा नसती करन्सी घेऊन दिली. इव्हन निक्कीच्या टीमला हे वाटत होतं की सूरजला ही करन्सी काही करून बी टीम जे आहे ते देऊ शकते, म्हणून त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बी टीमच्या सगळ्या लोकांना करन्सी दिली नाही. आणि आता घरातील सामान जप्त झाल्यानंतर जे आहे ते सगळे जे आहेत ते डोक्यावरला हात लावून बसलेले आहेत. त्यानंतर बिग बॉसने जे आहे ते अरबाजला डिलेमा रूममध्ये बोलवलं आणि डिलेमा रूममध्ये जाऊन सगळ्यांना शॉक दिला. तर बिग बॉसने जे आहे ते अरबाजला सांगितलं, हे बघा जर का तुम्हाला राशन पाणी हवं असेल सगळ्या घरासाठी तर तुम्हाला 2,00,000 करन्सी देऊ, पण त्या बदल्यात तुम्हाला कॅप्टन्सी सोडायचे. आणि इकडेच आमचा एक ट्विस्ट येतोय, तो ट्विस्ट म्हणजे तुमची कॅप्टन्सी तुम्हाला दुसऱ्या सदस्याला द्यायचे आणि तुमची इम्युनिटी जाणार आहे आणि ती इम्युनिटी नवीन सदस्याला मिळणार आहे. तर आता इकडे जे आहे ना, टीम एच्या लॉयल्टीला बिग बॉसने चेक केलेलं आहे. आता खरं आहे मित्रांनो की सगळ्या लोकांना तिकडे अपेक्षा आहेत. वैभवला अपेक्षा आहेत अरबाजकडून, त्यानंतर पुढारीला, जान्हवीला तर खूप जास्त अपेक्षा आहेत. तिला असं वाटतं की अरबाज आणि वैभव माझ्यासाठी करणार आहेत, कारण निक्कीचं जे आहे त्यांना ते स्वभाव आवडत नाहीत. इकडे निक्की म्हणते ओ माय गॉड, फॅडी दादा म्हणतो ओ माय गॉड, त्याच्यात काय? डिपे दादा पण म्हणतो ओ माय गॉड. सरळ सरळ आहे, तो कॅप्टन्सी तुलाच देणार आहे, मग तो ओ माय गॉड का म्हणते? म्हणजे बी टीमला एवढं स्पष्ट समजलं होतं अरबाच्या डोक्यातला गेम की हा लगेच निक्कीला कॅप्टन्सी देणार आहे. मी म्हणतो हा वैभव टीम करतोय किंवा जान्हवी टीम करते, पण या टीममध्ये त्यांना किती प्रायोरिटी आहे ते आज सर्व प्रेक्षकांनी बघितलेलं आहे. आणि त्यांना सुद्धा कळलेलं आहे की जर का अरबाज नंतर कोण ह्या टीममध्ये महत्त्वाचा आहे किंवा निक्की नंतर कोण या टीममध्ये महत्त्वाचा आहे, तर अरबाज नंतर निक्की आणि निक्की नंतर अरबाज. बाकी या 3 लोकांचा जो आहे तो ही 2 लोक जे आहेत ते वापर करून घेत आहेत. तुम्ही सांगा, वैभवनी रितेश भाऊंच्या एवढ्या शिव्या खाऊन सुद्धा अरबाजला मदत केलेली आहे. टीमच्या विरोधात जाऊन म्हणजे स्वतःला गद्दार साबित करून अरबाजची मदत केली, तरी सुद्धा अरबाजने जे आहे ते वैभवला कॅप्टनशिप दिली नाही. म्हणजे किती मोठा घात आहे. या गोष्टीवरच अरबाजने नाराज व्हायला होतं. किंवा जान्हवी किल्लेकरनी एवढी काल भांडणं केली, पॅडी दादाच्या ॲक्टिंग विषयी बोलली, बी टीमला घालून पाडून बोलली, तरी सुद्धा कॅप्टन्सी ज्यावेळेस आली त्यावेळेस जान्हवी किल्लेकरचा अरबाजनी अजिबात सुद्धा विचार केला नाही. सगळ्यांना माहीत होतं की तो निक्कीला जे आहे ते कॅप्टन्सी देणार होता आणि तसंच झालं. म्हणजेच काय, ए टीम जे आहे ते फक्त अरबाज आणि निक्कीपुरती मर्यादित आहे. मला असं वाटतं की अरबाज आणि निक्की जे आहेत ते बाहेरून गेम प्लॅन करून आलेले आहेत. त्या दोघांनी ठरवलेलं आहे की आपण दोघांनी एकमेकासाठीच खेळायचं, आपण दुसऱ्यासाठी खेळायचं नाहीये. आणि तीच गोष्ट दोघं इकडे करताना दिसत आहेत. म्हणजे त्यांच्या टीमच्या लोकांनी त्यांच्यासाठी एवढं सगळं करून सुद्धा जर काही लोक त्यांना कॅप्टन्सीसाठी कॅपेबल समजत नसतील, तर मला असं वाटतंय की खरंच ह्या ए टीमचं पुढे काही सुद्धा होणार नाहीये. आत्ता काय झालं, निक्कीला जे आहे ते कॅप्टन म्हणून निवडण्यात आलं आणि निक्की एवढी खुश झाली की बोलूच नका. आता मला इकडे निक्की कॅप्टन झाल्या जान्हवीला खूप रडू आलं आणि जान्हवीने जे आहे ते आर्याची माफी मागितली, जान्हवीने जे आहे ते पॅडी दादाची माफी मागितली. उशिरा का होणार पण शहाणपण आलेलं आहे जान्हवी किल्लेकरला. आणि मला असं कुठं ना कुठं वाटायला लागलंय की कॅप्टन्सी न मिळाल्यामुळे जान्हवी किल्लेकर जे आहे ते आतून हल्ली आणि तिला हेच समजलं नाही की मी या टीमसाठी एवढी लढली, एवढी झगडली, लोकांशी दुश्मनी घेतली आणि तरीसुद्धा मला कॅप्टन्सी मिळत नाही, हे माझ्यावरती झालेला अन्याय आहे. म्हणून तिला हे रिअलायझेशन झालं की मी कोणत्या लेवलला जाऊन गेम खेळली आणि कोणत्या लेवलला जाऊन लोकांना टार्गेट केलं, म्हणून जे आहे ती पॅडी दादाची माफी मागायला गेली.
मलाच वाटतं की पॅडी दादा हा मोठ्या मनाचा माणूस आहे. तो बोलला की मला असं वाटतच होतं की तुला कधी ना कधी या गोष्टीचं रिअलायझेशन होईल आणि तू माझ्याकडे येशील आणि माफी मागशील, आणि तसंच झालं मित्रांनो. जसं पॅडी बोलला तसं सेम जे आहे ते जान्हवीने जे आहे ती त्यांची माफी मागितली, तिने आर्याची सुद्धा माफी मागितली. मला सिरियसली असं वाटतं इकडे जान्हवी किल्लेकरला इकडे समजायला लागले की ही लोक जे आहेत ते तिचा वापर करून घेत आहेत, आणि जान्हवीनं जी काही कालपर्यंत गरळ बकली होती त्याचं रिअलायझेशन होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं मला सध्या तरी वाटतं, आणि तिने माफीसुद्धा मागितलेली आहे. आता पॅडी दादाने तर तिला माफ केलेलं आहे, पण संपूर्ण महाराष्ट्र तिला माफ करतोय की नाही ही जनता ठरवणार आहे. मला असं वाटतं की त्यानंतर निक्कीच्या कॅप्टनशिपमध्ये कसं काम नाही करायचं असं बी टीमची चर्चा सुरू आहे. अभिजित म्हणतोय की बाबा ड्युटीज तर आपण वेळेवर करू. आर्या म्हणते ड्युटीचं नाही, पण मी तिला भयानक अशा पद्धतीचा त्रास देणार आहे. अरबाजने सुद्धा कॅप्टन झाले त्याला बोलला की तुमचं आणि निक्कीचं पटत नाहीये, तर प्लीज तुम्ही जसं मला कॉपरेट केलं तसं निक्कीला कॉपरेट करा. आणि घरातील लोकांनी सांगितलं तू जर का घरासाठी एवढा सगळा निर्णय घेतला तर आम्ही सुद्धा निक्कीला कॉपरेट करायचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करू. पण मित्रांनो, मला असं वाटतंय की आता निक्कीचं काही खरं नाही, कारण बी टीम जे आहे ते माइंडली खूप जास्त ॲक्टिव्ह झालेली आहे आणि निक्की अरबाजसारखी शांत नाही आहे. म्हणजे अरबाजला राग येतो, पण अरबाज जो आहे तो समजून घेण्याचाही प्रयत्न करतो. निक्कीना इन्स्टंट रिॲक्ट करणारी मुलगी आहे. आता बी टीम जी आहे ती कशा पद्धतीने निक्कीला नाचवते हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि कॅप्टन झाल्या झाल्या पुढारी आणि त्याचा वाद झाला, कारण बेडवर कोण बसलं सगळं झाल्यानंतर निक्की गेली प्लीज हात जोडते, कोणी बेडवर बसू नका प्लीज. म्हणजे तिचा बोलण्याचा टोन होता तो पटण्यासारखा नव्हता, आणि पुढारीने सुद्धा तिला उलट उत्तर दिलं. आणि अरबाज बोलला की बाई निक्की व्यवस्थित बोल, असं नको बोलू, तुझा टोन सुधार. तर ते बोलते की मी अशीच आहे. तो बोलतो बाई तू कॅप्टन आहे, आम्ही काय करणार. म्हणजे निक्की तांबोळीला त्यांच्याच टीममधली लोक जे आहेत ती बोलायला लागलेली आहेत की बाई तुझा टोन बदल. जर का स्वतःच्याच लोकांना तिचा टोन खटकतोय तर बाहेरच्या लोकांना म्हणजे टीम बीला तिचा टोन कोणत्या लेवलला खटकत असेल हे तुम्हाला कळलंही असेल. त्यानंतर मित्रांनो, बिग बॉसच्या घरात बीबीचे हाय प्राईस झालेले आहे. मला असं वाटतंय की जगात असं कोणतं घर असेल तिकडे सगळ्यात जास्त महागाई असेल तर ते बिग बॉसचा हाऊस आहे. म्हणजे आलं लसूण कोथिंबीर ही 20,000ला. म्हणजे बिग बॉस काय मस्करी लावली आहे तुम्ही. मान्य करूया की तुम्हाला कंटेस्टंटला त्रास द्यायचा आहे, पण एवढ्या लेवलची महागाई जर का तुम्ही कराल तर कंटेस्टंट जे आहेत ते कसे घरामध्ये टिकतील. खूप कठीण करून टाकले तुम्ही कंटेस्टंटचं काम. आणि एवढ्या महागाईनंतर घरातल्या कंटेस्टंटनी काय खरेदी केले तर त्यांना बेडही मिळालेलं नाहीत, एक वॉशरूम मिळालेलं नाही आहे. खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये कोथिंबीर या सुद्धा गोष्टींना त्यांना कॉम्प्रोमाइज करायला लागलेलं आहे. आता बघूयात की बिग बॉस परत लक्झरी बजेटचा टास्क आणतं की नाही, हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असेल. निक्की आणि अरबाजचे जे चाळे आहेत त्याबद्दल जी चर्चा चालली होती बी टीममध्ये, त्या चर्चेची पिन जी आहे ते जान्हवीने निक्कीला मारलेली आहे. आणि आता निक्की जे आहे ते बी टीमकडे याचा जाब मागण्यासाठी गेलेली आहे. आता बघूया या गोष्टीचा किती मोठा राडा जो आहे ते अरबाज आणि निक्की करते हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. तर सो मित्रांनो, असाच होता एपिसोडमधल्या काही गोष्टी राहिल्या असतील तर मनापासून सॉरी. तुम्हाला आपला हा रिव्ह्यू कसा वाटतोय ते सांगा, आणि बिग बॉस कसं चाललं हे सुद्धा सांगा. काय म्हणणं आहे आजच्या रिव्ह्यूबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.